नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये तूळ या राशीचे जानेवारी 2026 अर्थात 2026 या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया तूळ या राशीला जानेवारी 2026 मध्ये कशा प्रकारची फले मिळतील. ग्रहांचा राजा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींच्या या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत पराक्रम स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहणार आहे. पराक्रमाला भाग्याची साथ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे. शत्रूवर विजय मिळवून देणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हा महिना दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत अनुकूल परिणाम देणारा राहील. तसेच सरकारी कामात यश निर्माण करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच हा पराक्रम स्थानातील सूर्यग्रह दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणार राहील. तसेच ज्या ज्या तूळ राशी व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहेत, तसेच वार्ताहर, प्रकाशक, तसेच लेखन क्षेत्रात कार्य करत आहेत इत्यादी व्यक्तींना या महिन्यामध्ये अत्यधिक शुभ परिणाम देणारा हा महिना दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच तूळ राशी व्यक्तींना आरोग्याची साथ दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत चांगली राहील. तसेच तूळ राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा हा महिना दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर हा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींच्या चतुर्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात हा चतुर्थानातील सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढवणार राहील, नोकरी व्यवसायात कष्ट वाढवणार राहील. तसेच आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणारा हा महिना दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. तसेच दिनांक 14 जानेवारी 2026 नंतर सूर्याचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना सरकारी कामामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणारे राहणार आहे. तसेच हे 14 जानेवारी 2026 नंतरचे सूर्याचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे, कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे राहणार आहे, मानसिक ताणतणाव वाढवणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींच्या दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींच्या पराक्रम स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा तूळ राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहणार आहे. अर्थात आपले धाडस वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहील. तूळ राशी व्यक्तींना घर, प्रॉपर्टी, जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच हे मंगळाचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. तसेच हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींना सरकारी कामात यश निर्माण करणारे राहणार आहे. पराक्रमाने आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा महिना राहणार आहे. तसेच हे मंगळाचे भ्रमण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींना आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे राहणार आहे. तसेच हे मंगळाचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारे राहणार आहे. सरकारी कामात यश निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहील व दिनांक 16 जानेवारी 2026 पासून
हा मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींच्या चतुर्थस्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर मात्र तूळ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढवणारा हा महिना राहणार आहे. कौटुंबिक खर्च वाढवणारा हा महिना दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर राहणार आहे. 16 जानेवारी 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे. तसेच तूळ राशी व्यक्तींना वैवाहिक जीवनात थोड्या प्रमाणात खर्च वाढवणारे तसेच ताणतणाव वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक 16 जानेवारी 2026 नंतर राहील. तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे भाग्यस्थ गुरुग्रहाचे भ्रमण सुद्धा तूळ राशी व्यक्तींना आरोग्याची साथ निर्माण करणारे आहे. तसेच तूळ राशी व्यक्तींना आपल्या संतती योगासाठी तसेच संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये हे गुरुग्रहाचे भ्रमण राहणार आहे. तसेच तूळ राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये राहील. तसेच हे भाग्यस्थ गुरुग्रहाचे भ्रमण तूळ राशी व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये राहील. त्याचप्रमाणे शनिग्रह तूळ राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा 6व्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे षष्ठ स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण सुद्धा तूळ राशी व्यक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धात सरकारी नोकरीच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा हा शनिग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच हा 6व्या स्थानातील शनिग्रह तूळ राशी व्यक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धात कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये विजय संपादन करणारा राहणार आहे. अर्थात शत्रुपक्षावर मात करणारा हा शनिग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच हा 6व्या स्थानातील शनिग्रह तूळ राशी व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा आहे. हा 6व्या स्थानातील शनिग्रह तूळ राशी व्यक्तींचे पराक्रम कष्ट वाढवणारा असला तरी सुद्धा आपल्या कष्टाला भाग्याची साथ निर्माण करणारा अर्थात कष्टाला यश संपादन करणारा हा शनिग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. त्याचप्रमाणे राहू ग्रह या महिन्यामध्ये सुद्धा तूळ राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हा पंचमस्थ राहू ग्रह तूळ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करत आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे. परंतु या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींना नक्कीच शिक्षण क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच हा महिना तूळ राशी व्यक्तींना आपल्या संततीच्या भाग्योदयासाठी तसेच संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील. अर्थात या जानेवारी 2026 या संपूर्ण महिन्याचा विचार करता तूळ राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील व या महिन्याचा उत्तरार्ध तूळ राशी व्यक्तींना शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारची फले देणारा राहणार आहे. तूळ राशी व्यक्तींनी या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये दिनांक 1, 9, 10, 19, 20 व 27 तारखेला दुपारी 4:45 नंतर तसेच दिनांक 28 व 29 जानेवारी 2026 या दिवशी तूळ राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस तूळ राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात या दिवशी तूळ राशी व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नसल्यामुळे या दिवशी तूळ राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी तूळ राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.